नमस्कार. बोल सौरभ या पॉडकास्टमध्ये सर्व मतदारांची मी स्वागत करतो. खरं तर सर्वांना उत्सुकता लागली असेल की आज पॉडकास्टमध्ये आपण कोणाला भेटणार आहोत. तर आज महिला सबलीकरणामध्ये ज्यांचा खूप खारीचा वाटा आहे, ज्यांना राजकारणाचा थोडा वारसा आहे, ते असे आपले मंचर नगरपंचायतमध्ये इच्छुक उमेदवार आणि शिवसेनेचे प्रभाग क्रमांक 15चे उमेदवार सौ वैशालीताई अमोल बानखिले यांच्या संग संवाद साधणार आहोत. खरं तर महाराष्ट्रामध्ये नगरपंचायत नगर परिषद यांची रणधुमाळी वाजल्यानंतर आपण थेट उमेदवारांच्या दारात जाऊन त्यांचं व्हिजन मिशन यांच्यावर आपण सखोल चर्चा करण्यासाठी आपण त्यांच्याकडे गेलो आहोत. आज आपण नेमकं मंचर या परिसरात आल्यानंतर आपण थेट वैशालीताईंशी संपर्क साधला आणि त्यांच्या प्रभागाविषयी जाणून घेतलं की यांच्या प्रभागामध्ये काय काय उपाययोजना करायच्या, त्यांचं व्हिजन काय, मिशन्स काय, यावर चर्चासत्र आयोजित केलं आहे. ताई नमस्कार. नमस्कार. या बोल सौरभ या पॉडकास्टमध्ये स्वागत करतो. ताई आपली ओळख करून द्या. मी सौ वैशाली अमोल बानखिले एम.कॉम GDC झालेलं आहे माझं. माजी ग्रामपंचायत सदस्य श्री अरुण नाना बानखिले यांची मोठी सुनबाई. पण या पॉडकास्टमध्ये तुम्ही राजकारणात प्रथमच उमेदवारी त्या ठिकाणी अर्ज दाखल केला आहे. याच्या आधी राजकारणात तुम्हाला येण्यामागचं प्रेरणास्थान कोण होतं राजकारणात? राजकारणात येण्यामागचं प्रेरणास्थान माझे सासरे अरुण नाना बानखिले यांना मी समाजकार्य करताना पाहिलं आहे. ते माजी ग्रामपंचायत सदस्य 10 वर्ष होते. त्यांनी समाजकार्य करत असताना मी त्यांना जवळून पाहिलं आहे की समाजाची काय कामं आहेत ती कशी केली पाहिजेत आणि एखाद्या व्यक्तीचे जर काम असेल तर ते पूर्ण कसं करायचं आणि ते पूर्ण झाल्यावरच ते शांत बसतात, ही प्रेरणा घेऊन मी त्यांची चालणार आहे. बरं. खरं तर आपण आता प्रभागामध्ये नगरसेविका या उमेदवारासाठी उभे आहे. काय व्हिजन घेऊन प्रभागासाठी ठेवलेलं आहे तुम्ही? मला माझा प्रभाग स्मार्ट प्रभाग बनवायचा आहे. माझ्या प्रभागामध्ये जी काही कामं राहिलेली असतील, रस्ता असेल, लाईट असेल, जिथे लाईटीची व्यवस्था नाही किंवा रस्त्यांची दुरावस्था आहे, अशी रस्त्यांचं कॉन्क्रिटीकरण करून लाईटीची सुविधा द्यायची आहे. जिथे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यासाठी मला नाना नानी पार्क असं एक उभारायचं आहे. तेव्हा आरोग्यासाठी काय काय संकल्पना डोक्यात ठेवल्या ते? जे गरजू आहेत त्यांच्यासाठी मोफत ऑपरेशन सुविधा करायची आहे. बरं. ऑपरेशन सुविधा म्हणजे जे गरजू असतील, जे गरजू आहेत त्यांच्यासाठी. बर बर. आता सध्या बाबा माजी ग्रामपंचायत सदस्य होते, तुम्हाला राजकारणाचा थोडा तरी वारसा आहे. तुम्ही त्यांच्याकडे पाहून काही स्थानिक समस्या म्हणजे प्रशासकीय काळ लागल्यामुळे त्या कामं करता आली नसतील, त्या काळामध्ये कोणकोणती कामं अशी राहिली की त्या आता तुम्ही नगरसेविका झाल्यानंतर त्या पूर्ण करणार आहे? त्या काळामध्ये काही, आता मी प्रभाग क्रमांक 15 मध्ये फिरत असताना मला काही ठिकाणी असं जाणवलं की बाबांनी कामं केलेलीच आहेत. बर. पण ज्या ठिकाणी कामं राहिली आहेत ते ग्रामपंचायत सदस्य नसताना काही ठिकाणी रस्ते राहिलेले आहेत, काही ठिकाणी लाईटीची केबल खांब नसल्यामुळे तिथपर्यंत पोहोचू शकली नाहीये लाईट. त्या ठिकाणी मला लाईट पोहोचवायची आणि नळाचं जे स्वच्छ पाण्याची लाईन आहे ती काही ठिकाणी अजून पोहोचली नाही, ते करायचे. ऑलरेडी प्रशासकीय काळामुळे ह्या कामाला दिरंगाई झाली, पण तुमच्या येण्यामुळे नक्कीच पूर्ण करेल. बर बर. अजून तुम्ही काय काय केलं आहे, करणार आहेत, याचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवला आहे? मी प्रभाग क्रमांक 15 साठी माननीय एकनाथ शिंदे साहेबांकडं माझ्या प्रभागासाठी निवडून आल्यानंतर जास्तीत जास्त निधी विकास कामांसाठी घेऊन येण्याचा प्रयत्न कराल. ताई, नगरपंचायतीमध्ये तुम्ही रुजू झाल्यानंतर मतदारांना असं जाणवतं की निवडून आल्यानंतर आमच्याकडे डोकवतच नाही, म्हणजे जनतेशी संपर्क राहतच नाही. आता नानांचा संपर्क जास्त असल्यामुळे लोकांमध्ये सहवास म्हणजे त्यांचा जास्तच आहे. तर येत्या काळामध्ये जनतेची नाळ तुम्ही कशा पद्धतीने जोडली जाणार आहे? मी माझ्या प्रभागामध्ये माझा जनसंपर्क कार्यालय उभारणार आहे. तिथे लोक रोज येऊ शकतात. त्याच्यानंतर मी माझ्या प्रभागात स्वतः जाऊन 8 दिवसातून पूर्ण प्रभागाला एक राऊंड मारणार आहे. कोणाच्या काय समस्या आहेत ते जाणून घेणार आहे आणि तो सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे. तक्रारी घेण्यासाठी तुम्ही खरं तर जनसंपर्क कार्यालय उभारणार, पण कदाचित तुम्हाला कार्यक्रमासाठी कुठे बाहेर जावं लागलं तर अचानक पद्धतीने एखाद्याची तक्रार असेल तर ती तुम्ही कशा पद्धतीने पूर्ण करणार? जनसंपर्क कार्यालयामध्ये मी एक मुलगी कामाला ठेवणार आहे. तिथे समजा मी उपलब्ध नसेल आणि एखाद्या गरजू व्यक्तीचं काही काम असेल तर तो गरजू व्यक्ती तिथे येऊन त्याचं जे काम आहे किंवा जी तक्रार आहे ते सांगू शकतात. व्यक्तीचं मी 5 दिवसात काम करेल हा माझा वादा आहे. खरं तर जी माननीय
उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांनी लाडकी बहीण योजने राबवल्यानंतर आपल्या मंचर नगरपंचायतीमध्ये आणि प्रभागामध्ये खरं तर त्याचा लाभ पोहोचला आहे का? लाभ पोचला आहे. माझ्या प्रभागामध्ये साधारण 350 महिलांना तो लाभ पोचला आहे आणि ज्या महिला वंचित असतील, ज्यांना त्यांच्यापर्यंत पोहोचला नाही, अशा महिलांनी माझ्याशी येऊन संपर्क साधला तर मी तो त्यांना देण्याचा प्रयत्न करेन. माझ्या प्रभागातील ज्या शिक्षणापासून वंचित महिला आहेत अशा महिलांना मी मोफत शिक्षण देण्याचा प्रयत्न करेन. ताई, खरं तर तुम्ही सगळ्या समस्या, स्थानिक समस्या असतील, उपाय असतील, विकास कामे असतील, प्राधान्य असतील, पारदर्शकता असेल, तरुण, महिला, ज्येष्ठ नागरिक या सगळ्या गोष्टीवर आपण चर्चा केली. खरं तर आज मतदारांना तुम्ही काय आव्हान करणार आणि काय सांगणार? मी मतदारांना एवढे सांगू इच्छिते की आतापर्यंत तुम्ही माझे सासरे श्री अरुण नाना बानखिले यांच्या मागे जसे उभे राहिले पाठीशी, तसेच माझ्याही पाठीशी उभे राहा. मला एक संधी द्या, मतरूपी आशीर्वाद द्या. 2 तारखेला मतदान केंद्रावर जाऊन धनुष्यबाणापुढील बटन दाबून मला मतरूपी आशीर्वाद द्या. मी आपल्या प्रभागाला स्मार्ट प्रभाग बनवणारच. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.